इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये भ्रष्टाचार झाला का नाही याचं पारदर्शकपणे सत्य या भारताच्या समोर आलं पाहिजे की नक्की इलेक्टोरल बॉन्ड्सचं काय झालं, कुणाचे पैसे आहेत, कुणाला दिलेत, कोणी दिले. संसद भवनमध्ये होतात. त्याच्यामुळे ह्या देशाची पॉलिसी मेकिंग जल जीवन मिशन हा कार्यक्रम कुठून सुरू झाला तर तो संसद भवनच्या चर्चेतून झालेला आहे. त्याच्यामुळे हे मोठं इलेक्शन आहे ज्याच्यात देशावर इम्पॅक्ट करणाऱ्या जे निर्णय असतात त्याची चर्चा ही त्या वास्तूमध्ये त्या लोकशाहीच्या मंदिरात होते. त्याच्यामुळे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आज मला विचाराल तर दोनच गोष्टी महत्त्वाच्या. इलेक्शन प्रक्रिया ती पारदर्शकपणे व्हावी, इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये भ्रष्टाचार झाला का नाही याचं पारदर्शकपणे सत्य या भारताच्या समोर आलं पाहिजे की नक्की इलेक्टोरल बॉन्ड्सचं काय झालं, कुणाचे पैसे आहेत, कुणाला दिलेत, कोणी दिलेत. आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाने विचारले की क्विट प्रो को हा शब्द माझा नाही, माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे. क्विट प्रो को म्हणजे काय, मी तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्याचा निधी तुम्ही मला दिला असा त्याचा अर्थ मोठा होतो. त्याच्यामुळे क्विट प्रो को झालं का नाही हा म्हणजे मला विचाराल तर हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण का हा खूप मोठा, जर खरं असेल तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आज पेटीएम कोलॅप्स झालेलं आहे. पेटीएम डिजिटल इंडियामध्ये निधी आणि डिजिटलायझेशन ऑफ करन्सी करायला पेटीएम हॅज कोलॅप्स्ड. हा खूप मोठा आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि तिसरा मुद्दा आज संपूर्ण हे इलेक्शन कमिशनचा मुद्दा तर आहे जो इलेक्टोरल बॉन्डची कनेक्ट. तिसरा, या राज्यामध्ये दुष्काळ, पाणी, टँकर, छावण्या ही प्रचंड अडचण ही सगळीकडे राज्यात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, आपल्यासारख्या तालुक्यांमध्ये प्रचंड. आज 3 लोक मला बारामती तालुक्यातली भेटून गेली आणि म्हणाली की आम्हाला टँकर सुरू करून द्या. त्याच्यामुळे हेही प्रश्न अतिशय गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत. आणि मी सातत्याने 3 महिने झाले महाराष्ट्र सरकारला सांगते की कृपा करा, टँकर, छावण्या, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि गुरांसाठी पाणी या सगळ्यांचं नियोजन करा. अजूनही पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती या सगळ्या भागांसाठी गेले 3 ते 4 महिने मी कॉन्स्टंटली मीडियाशीही बोलते आणि ट्विटरच्या माध्यमातून आणि सरकारची भेट घेऊनही त्यांना विनंती करते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.